रायगडमधून उरणमधल्या चिरनेरमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झालाय। जिल्हाधिकाऱ्यांकडून कोंबड्या नष्ट करण्याचे आता आदेश देण्यात आलेले आहेत। पोल्ट्री फार्म परिसरामध्ये 5 फूट खड्ड्यांमध्ये कोंबड्यांना नष्ट केले गेले। तर उरणमध्ये फेब्रुवारीपर्यंत कोंबड्यांच्या खरेदी आणि विक्रीवर सुद्धा बंदी घालण्यात आली आहे। बर्ड फ्लूमुळे कुक्कुटपालन व्यावसायिक आता अडचणीत आले। आताची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। उरणमधून फेब्रुवारीपर्यंत उरणमध्ये कोंबड्यांच्या खरेदी आणि विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे। दरम्यान बर्ड फ्लूमुळे उरणमधील चिरनेर गावातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। तर सरकारनं नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी आता इथल्या नागरिकांनी केली आहे। मध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झालेला आहे। सध्या नागरिक भयभीत झालेले आहे। आपल्यासोबत काही नागरिक आहेत, हे चिरनेरमध्येच राहतात। आपण त्यांच्याशी थेट जाणून घेणार आहोत। सध्या बर्ड फ्लूचा जो शिरकाव होता उरणमध्ये झालेला, आपल्या उरण म्हणजे अर्थात चिरनेर या गावात झालेला आहे, कसं पाहता याकडे? जिल्हाधिकाऱ्याने जो आदेश दिला की चिरनेरमध्ये बर्ड फ्लूचं लागण झालेलं आहे, त्यामुळं चिकनवर इथं बंधनं घालण्यात आली आणि अनेक गरीब नागरिकांच्या घरगुती कोंबड्या की ज्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालत होता त्या कोंबड्याही मारण्यात आल्या। त्यामुळं यामुळं जनतेचा नाहक उद्रेक झाला, कारण बाकी कुठल्याही प्रकारची उपाय आपण चिकन वगैरे खाता का? चिकन बंदच झालं। आमच्या गावामध्ये चिकन बंदच केलंय। जवळजवळ आता जिथपर्यंत हा रोग जात नाही तिथपर्यंत चिकन आणि चायनीज सगळ्या गोष्टी बंद केल्या। आपल्या गावामध्ये बर्ड फ्लू नावाचा जो रोग आहे तो सध्या पसरलेला आहे। मग आता तुम्ही काय खाणार? मग आता मच्छी शिवाय पर्याय नाही। पण एका प्रकारे गावामध्ये संकट आलेलं वाटतं। आता संकट ओढून आलेलं आहे, संकट म्हणून आलेलं नाही ते। व्हिडिओ जर्नलिस्ट रोशन गायकवाडसह मी रवी खरात, TV9 मराठी, चिरनेर, रायगड।